श्री राजेश मोरे। माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या 144 कल्याण ग्रामीण विधानसभा या मतदारसंघात मी अनेक महिन्यापासून या मतदारसंघात असलेल्या 27 गावं, नवी मुंबईमध्ये असलेली 14 गावं आणि दिवा शहरात पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। पाण्याचा तुटवडा भासत आहे। अध्यक्ष महोदय, आपणास विनंती करत आहे की या 27 गावांमधील आणि 14 गाव दिवा या पाण्याची तुटवडा भासत असताना या सर्व पाण्याचा प्रश्न वर्तमानपत्र असतील, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, या मीडियाच्या माध्यमातून या पाण्याच्या प्रश्नाच्या बातम्या येतात असतात। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करण्यात येतो की ही 27 गावांसाठी जो 105 MLD पाणी कोटा मंजूर झालेला आहे, त्या 105 MLD पाण्यातून फक्त 50 ते 55 MLD पाणी या 27 गावांसाठी दिला जातो। त्यामुळे आडवली, डोकली, पिसेवली, गोलवली, दावडी, सोनारपाडा, आजदे, सागाव, सांगर्ली, नांदिवली, पंचनंद, PNT कॉलनी, भोपर, देसलेपाडा, लोढा, संदप, उसारगड, घारिवली, काटी, निलजे, पलावा, घेसर, कोहळे, खोवणी, हेदुटणे, कासारी व पागड्याचा पाडा, बार, अंतर्ली, शिरडोन, वडवली, पिंपरी व कर्मनगरी व इतर या गावांमध्ये प्रचंड पाणी टंचाई असून महिला भगिनी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे, आता जो 50-55 MLD पाणी कोटा देत आहेत, त्यात जर शासनाच्या माध्यमातून 30 MLD पाणी कोटा वाढून दिला तर नागरिकांना तात्पुरता पाण्याचा प्रश्न निकाली निघेल व नागरिकांना दिलासा मिळेल। अध्यक्ष महोदय, आपल्या या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार माने। या खासदारांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम चालू आहे, त्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या या महायुतीच्या सरकारवर, आपल्या या लाडक्या बहिणींचा या तिन्ही भावांवर सरकारवर प्रचंड विश्वास आहे की आपला हा पाण्याचा प्रश्न आपला नक्की सुटेल। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की या गावांसाठी 105 MLD पाणी कोटा मंजूर आहे, त्याच्यात जर अजूनही 95 MLD पाणी आपल्याला दिला तर या 27 गावांचा प्रश्न सुटेल। तर माझी विनंती आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर 30 MLD आणि उर्वरित जो प्लस कोटा आहे 95 आहे तो वाढून देण्यात यावा, जेणेकरून ह्या 27 गावातला पाण्याचा प्रश्न सुटेल। मला जी बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी अध्यक्षांचा मनापासून आभार मानतो। सुधीर भाऊ।